प्रश्न होता. आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जे आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हक्क पुरवण्याचं काम करतात असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या म्हणा सांगत ना त्याला काय त्याला कळवलं आता मराठी आरक्षण केलं काय तिथे भरायचे. ओबीसी बांधवांना गाव खेळातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र राहा. हे राजकारणी लोकच आपल्यात वाद लावतील. जे खरं ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100% आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नियत चांगली साफ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. आद्या दिवस जो आहे ना कालचा तो वाचून बघायला. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी बने. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो. म्हणायचं असतं तर आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा उडवा पहिले इथून यांचं ठेवू नका. आमची लेख जर खराब असेल आम्ही उलट म्हणत आमच्या लेकरात चांगलं होतंय होऊ द्या ना त्यांच्या. पण त्यांचं जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसेल तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना. हो द्या ना गोरगरीब कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाची. आमची नीट खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी. यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लाख बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याची गेली. याचा अर्थ असा आहे ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करील तितकं समजत इकडे ह्यो कायदा पक्का आहे. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.